चला मग दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला देखील जाऊया। हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची बहार विशाखा सुभेदार, कॉमेडीचा नॉनस्टॉप मिशन भूषण कडू, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौगुले। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी ललना लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। दिवाळीच्या या मंगल पहाटे मी प्रसन्न मनाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। ऐका ना मॅडम, मध्ये ना डायलॉग येत नाहीत, फक्त ॲक्शन होते, ते पण येऊ देत। ही ना माझी बोलण्याची शैली आहे बरं का। माझ्या शब्दांना अशी आस असते, आस। असं होय, म्हणजे ना असं कंठापर्यंत, म्हणजे ना असं कंठापर्यंत शब्द येतात आणि मुखातून बाहेर होण्याआधी ते अगदी अधीर होऊन जातात। त्यामुळे माझे ओठ असे हुळहुळतात आणि मग शब्द बाहेर आल्यानंतर सुद्धा ते अधीर होतात, कारण ते बाहेर येतात ना त्याच्यामुळे। तर ती माझ्या शब्दांची आस आहे, माझी शैली आहे ही। तर रसिक हो, मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई, वा वा, मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई। दिवे वेचतील पटकन जा। तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई। चला चला चला, त्या मनाने लवकर संपलं। थांबा हो, आत्ताच सुरुवात झाली ना। बरोबर, चला हा कवितेतला शब्द आहे, जायचं नाही। हा बरोबर, बसा। तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई, चला आयुष्याच्या पेनात भरूया सुखाची शाई। वा 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 वा, सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना। सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना। तुमच्या पुढ्यात तुमचं स्वागत करते ही ललना। क्या बात आहे, क्या बात। धन्यवाद। चलना आणि ललना अत्युच्च दर्जाची निकृष्ट कविता होती। धन्यवाद धन्यवाद। तर रसिक हो, आज अहो हे झोपले, अहो हे ट्रेन मध्ये झोपल्यासारखे काय झोपले? अहो ही दिवाळी पहाटे ना, उठवा त्यांना। प्रभाकर उठा। ओ प्रभाकर, ओ मोरे, उठा उठा। अगं शालू झोकाते गो महिना, शालू झोकाते गो महिना। थांबा, हे नका अशी उत्तान नृत्य करू तुम्ही, थांबा। हे उत्तान नाही आहे, हे उत्तान आणि झोपतान हाच करतो का नाही मी? मोरे, दिवाळीची पहाटे ना, नका ना असं वागू। तर रसिक हो, आज दिवाळी निमित्त अनेक कलागुण इथं आपल्या समोर बसलेले आहेत। तर मी सगळ्यात आधी आमंत्रण करते विरारचे फरार चौगुले यांना। विरारचे फरार नाहीये, विरारचे समीर चौगुले असं आहे। विरारवरून कधी मी फरार नाही झालेलो आहे, इज्जत देऊन मी आलेलो आहे बोरवलीला, जी काय आहे। क्षमा करा। तर विरारहून इज्जत घेऊन आलेले हे समीर चौगुले, या आपण कुठली कला सादर करणार आहात? रसिक हो, एक मिनिट, मी आज एकच क्षण। हा, माझी नक्कल नाही हा करायची। नाही, नक्कल नाही आहे, फार आकर्षक वाटतंय ते, म्हणून मी इकडे नाही नाही, एक मिनिट, माझ्या ओठांशी तुम्ही नाही खेळायचं। या माझ्या हालचाली त्याची नक्कल नका करू। नाही, हरकत नाही, मी जरा कंट्रोल करतो, कारण इतकी सवय झाली आहे तुमची बघून बघून आल्यापासून। हां, तर मी आज तुमच्यासमोर एक वेगळाच विक्रम करणार आहे। मी 1.5 मिनिटात, हे माझ्याकडे काही पत्ते आहेत, त्या पत्त्यांचा 1.5 मिनिटात 9 थरांचा बंगला बनवणार आहे। वा वा, एक क्षण। अहो चौगुले, ऐका ना, बोला ना। तुम्ही तर सारंगी वादन करणार असं म्हणाला होतात ना? हो, मी म्हणालो होतो मी सारंगी वादन करणार होतो, पण काल रात्री उशिरापर्यंत मला असं जाणवलं की नाही आहेत सारंगी वाजवता मला। दिवसभर मी हे
केली, प्रॅक्टिस केली आहे त्याची. सारंगीची दिवसभर प्रॅक्टिस केली, पण रात्री मला कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर सारंगी नाहीये वाजवता अरे काय येणार. आहे? जसं आमिरला गेल्या आठवड्यात कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर अभिनय नाही करता येणार. आपण बघितलं, जवळून बघितलं. हो, म्हणजे मी इथं बसून बघितलं. या डोळ्यांनी पाहिलं. मला घाम पण दिसला त्याचा. मुद्दा तो नाहीये. आणि काय झालं कडू की ती सारंगी जी होती ती नेमकी, आता त्याला 8 भोकं आहेत समजा. 8 भोकांपैकी आपल्याला एक 10 हे आहेत बोट आहेत. ते 8 पैकी कुठली कुठली बोटं कोणत्या कोणत्या भोकावर ठेवायची हे मला कळत नव्हतं. कारण अशी उचलली, अशी घेतली तर कसं आहे ती जड व्हायची आणि नंतर ते हे करताना तोंडापर्यंत पोहोचायची नाही. अहो, तसा चौगुले, प्रॉब्लेम झाला. हा, एक मिनिट, तुम्ही जी वाजवलीत ना काल ती बासरी होती. सारंगी वेगळी असते, सारंगी अशी नाही वाजवायची. ती बासरी होती. तेच म्हणतोय, अशी सारंगी वाजवीतच नाही. सारंगी कशी वाजवतात माहितीये का? नाही. हे बघा, हे अशी धरतात आणि ही दाखवते सारंगी पण दिसतायत फक्त ओठ. आवडले, मला आवडले ते. मस्करी नका करू हा, माझ्या ओठांची हालचालीची खेळ नाही करायचं. नाही नाही, पण सतत लक्ष जात आहे तिकडे ना, त्यामुळे तर अशी वाजवतात सारंगी, कळतं का? हो, हो. हा. आणि तुम्ही सारंगी वादन कर, हे पत्त्यांचं काय आहे? हे मी तेच तुम्हाला सांगतोय. पत्त्यांचा जो बंगला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. 9 थरांचा बंगला मी फक्त 1.5 मिनिटात करणार आहे. तर रसिक हो, सारंगी वादन करणारे समीर चौगुले अचानक आज पत्त्यांचे बंगले करून दाखवत आहेत. तर वेगळीच दिवाळी आहे ही. तर मी हे करतो, तोपर्यंत हे घ्या. हे काय आहे? अय्या, नेकलेस. नाही नाही, स्टॉपवॉच आहे ते, नेकलेस नाही आहे तो. स्टॉपवॉच आहे तो. बरं. त्याच्यावर तुम्ही वेळ लावा 1.5 मिनिटाची अच्छा. आणि मग मी त्या 1.5 मिनिटात बंगला हा, बनवणार ठीक आहे, ठीक आहे. तर समीर चौगुले, तुमची वेळ सुरू होते. हा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मला नाही वाटत, शक्यता जरा कमीच आहे नाही. हो चौगले, पहिली ना गच्ची बांधा, गच्ची. मग हळूहळू खाली या, लगेच बिल्डिंग पुरे होईल. काय झालं? माझ्या कलेची चेष्टा नाही करायची. ही काय कला आहे हो? एक साधा पत्त्यांचा बंगला तुम्हाला 2 पत्ते बांधता येत नाही, तरी तुम्ही कसली कला सांगता? नाही, कालपर्यंत मला येत होतं. मी रात्री, मला जेव्हा कळलं ना की सारंगी फेल झालं, मी 1.5 तास याची प्रॅक्टिस केली. हो का? काल रात्री आलं मला. आज काय कळत नाही. अहो, हे पास झालं तुमचं हे अनधिकृत बांधकाम. आता पुरे हे तुम्ही ना असं चौगुले, हे करू नका. ते हवा येते आणि हे सगळं उगाच असं होतं. वाटेल ते बोलू नका. तुम्ही बंद करा तुमची ती कला. या जागेवर बसा. काही जमत हे नाही करून देतो तुम्हाला. तुम्हाला. नाही, काही उपयोग नाही. उचला ते तुमचं अनधिकृत बांधकाम, काही उपयोग नाही त्याचा. बरं का? या या. तर रसिक हो, क्षमस्व. आता मी पुढच्या कलाकाराला बोलवते. प्रभाकर. 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 अरे, पणशीकर बसल्यासारखं काय बसता? हा, आडनाव तुमचं मोरे आहे ना, प्रभाकर? हा, या या. तर आपल्या समोर आपली कला सादर करतायत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हा? मोरे, आपण कुठली कला सादर करणार आहात? मी शिट्टी वाजवणार आहे. काय समजलं? अच्छा, म्हणजे प्रेक्षक आहेत ते कला सादर करणार, तुम्ही शिट्टी वाजवणार त्याच्यावर, असं आहे? नाही नाही नाही. अहो, मी शिट्टीतनं गाणं बोलणार आहे. शिट्टीतनं गाणं बोलणार आहे. काय अरे झालं? देवा, ही कसली दिवाळी आहे? हा इकडे माणूस पत्ते पिसतोय, हा इकडे शिट्टी वाजवतोय. अरे देवा, जवळजवळ बारमध्ये दिवाळी चालली असं वाटायला लागलं. घ्या घ्या घ्या. तर रसिक हो, मी म्हणजे तुम्हाला सांगतो, मी शिट्टीतून गाणं वाजवणार आहे. हो हो. लहानपणापासून आहे की नाही, मला पाखरं फार आवडायची. पाखरं? म्हणजे उडणारे पक्षी फार आवडायचे. कसं आहे, मी रोज सकाळी उठल्यावर आहे ना, खिडकीत जाऊन चहा पित बसायचो अशी खारी बुडून. तेव्हा रोज आहे ना, सकाळी एक कोकिला माझ्या समोर येऊन बसायची. वा वा वा. मग त्या कोकिलेकडनं ना मी प्रेरणा घेतली आणि त्या कोकिलेने मला कंठ दिला, गला दिला. वा. म्हणजे माझ्या गल्यात आहे ना कोकिला आहे, कोकिला. काय समजलं? मागच्याच महिन्यात माझा न्यूझीलंडमध्ये शो झाला. न्यूझीलंड? क्या बात आहे. न्यूझीलंड. वा, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराचे कलावंत आपल्याला आज मिळालेले आहेत. वा वा, फारच आनंद झालेला आहे मला. तर मी तुम्हाला शिट्टीतून गाणं कसं वाजवतात ते मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. हो हो. गाणं असं आहे, अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म. काय समझ रहे? ये मंजिले है किसकी, हम तुम हम जम. वा वा. अहो, तुम्ही शब्दांचीच एवढी गोळाबेरीज केलेली आहे. शिट्टी कशी वाजवणार आहात तुम्ही याच्यावर? नाही, मी शब्दांची गोलाबिरीज करतो, पण शिट्टीमध्ये मी गोलाबिरीज करीत क्या बात आहे, नाही. हा, सुरू करा. वा. तर सुरू करतो मी.
मोरे प्रभाकर हा. शिट्टी कुठे नुसती फुंकर येते हो नाही शिट्टी कुठे आहे? शिटी वाजवली मी. अहो नाही नुसती फुंकर येते काहीच होत नाही तुमच्याच्याने कळलंय का बरोबर आहे. त्यामुळे मुळात ही शिट्टी अशी नाही मुळात आहे शिट्टी कशी माहिती आहे का? ही कुकरची शिट्टी झाली हो ही साधी शिट्टी नाही वाजवतायत तुम्हाला शिट्टी कशी असते शिट्टी कशी असते? अरे शिट्टी म्हणजे सई शिट्टी कशी असते दाखव बघू एक. वा. हे शिट्टी आहे. याला म्हणतात शिट्टी याला शिट्टी म्हणतात. याला शिट्टी याला म्हणतात म्हणतात. का? याला शिट्टी हा, म्हणतात. मला पहिल्यांदाच माहिती. मोरे तुम्ही आयुष्यात कधीही जज होणार नाही. का? स्वप्न सुद्धा बघू नका कारण शिट्टी तुम्हाला वाजवता येत नाही म्हणून. काय चौगले तुम्ही बोलताय. आता प्रसाद ओगना कुठं शिट्टी येते तरी पण तर जज झालेले आहेत का नाही हा? अरे कुणाची बरोबरी करताय तुम्ही? नाही बरं. एक वाक्य पाठ होत नाही तुमचं. तुम्ही प्रसादची बरोबरी करताय. जी तुम्हाला गाळायची असतात वाक्य ती बरोबर तुम्ही घेता की नाही रिहर्सलला आणि स्किट मध्ये गाळता की नाही होतं की नाही बऱ्याच वेळेला तुमचं असं. नाही मला कसं आहे मला तालमीचा पॅटर्न बदलायला पाहिजे त्याच्यासाठी काय समजलं. नाही, हा प्रॉब्लेम पॅटर्नचा नाहीये तुमच्या पॅटर्नतराचा आहे. तो प्रॉब्लेम आहे तुमचा. होय का? हा 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 मला अजून पण कोण बोललं नाही मोरे हा. समोर हे कोणीच बोलत नाही. पाठ मोरे झाल्यानंतर सगळे सुरू. आणि काय आहे त्यांनी किती किती काय बोलतात ते मला सांगा बघू. सरस्वती बाहेर पडते हो बोलताना. हा पहिला जज असेल जो बोलल्यानंतर लेखक लिहून घेत असेल. हो अरे केवढा मोठा माणूस आहे. टाल्या होते त्यांचे. हा. अरे त्यांच्या आगामी चित्रपटात तुम्ही भूमिका करताय का? हो नाही मग चालू दे तुमचं जे चाललंय ना ते चालू हे द्या. काय हे काय हे काय नाही नाही अहो, मी हा सरळच करतोय. हा, हा. तो वाकडा असल्यामुळे तुम्हाला वेगळं नाही नाही, जे वाटतं. आहे ते आहे. तुम्ही असं बोलू नका. मी आहे टॅलेंटवर आहे. मुळात talent चालू दे तुमचं तुम्ही promotion, आपापसात आपापसात. वाद नका करू अरे हा. ही दिवाळी पहाटे ना नका भांडू असे हा आता कोण आपलं टॅलेंट दाखवणार आहे आपल्या पुढ्यात कोण येत नका तो नागोबा डोलू अहो बरं नाही दिसत ते नाही नाही नागोबा तसा आकारच त्याचा तसा आहे. म्हणजे मी हात वर केला. हा. हे आहेत हे बरं. आहे मी करणार आहे. या. तर मी आता तुमच्या समोर इथे अत्यंत साहसी आणि चित्तथरारक असा खेळ करून दाखवणार आहे. कोणी प्लीज घरी करून बघू नका कडू. प्रयत्न. हा हा जो हात बरोबर आणलाय तो तुमचा आहे का शेजारच्याच आहे शेजारचं झालं की काय? आ? नाही, हे आहे माझाच आहे. हा काय एवढा हात मोडका झालाय तरी तुम्हाला साहसी खेळ खेळण्याची खास आहे म्हणजे कमालच आहे बाई मी पहिल्यापासून आ, साहसी खेळ वा, मला खूपच वा. आवडतं. चित्तथरारक आणि साहसी खेळ आहे. चित्त थरारक हो. मी काय म्हणते एवढ्या बायका छान साड्या नेसून आलेल्या आहेत गजऱ्या म्हणून आलेल्या आहेत अत्तर लावून आलेल्या आहेत ती मंडळी सगळी साहसी खेळ का बघतील वेगळी दिवाळी आहे ना. आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे की नाही. समाजाला आपण वेगळं देणं लागतो आपण. तरी सुद्धा पहाटे पहाटे हे, साहस एकदम असं वाटतं. नाही, नाही. ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे. जरा चांगलं कुणीतरी काहीतरी करा हो, रे मी हा. सादर करणार नाही आहे. नाही काय आहे लोक इकडे ना छान आंघोळी करून उठणी वगैरे लावून आलेली आहे बरं दिसत नाही हो बायका अशा- अरे बापरे काय काय झालं? झालं? ओ माय गॉड काय काय राहिली काय वाक्य नाही. नाही, मग अरे आंघोळी करायची राहिली. Oh my God. अरे मी आंघोळीच केली ना आज. अहो, तरी मंगातपासून मला सारखं आठवत आहे आज काहीतरी राहिली ना. अरे, अरे, आज अरे, काहीतरी अरे, राहिलं. रे 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 काय माणूस आहे हा आ दिवाळीच्या अरे बापरे काय अरे मी 4 दिवस आंघोळीच नाही केली अरे कोण माणूस आहे हा हा अरे तुम्ही चिपळूणचे पारसमणी नाही पारोसेमणी आहात शी आणि ही कुठली मेमरी आहे बाणासारखी येते एवढी कुठली मेमरी आहे आंघोळी नाही अरे कोणीतरी काहीतरी चांगलं करून दाखवा रे माझी दिवाळी पहाट तुम्ही वाया घालवताय हो, ही काय पद्धत आहे मी एक वेगळा आयटम सादर करतो तुमच्या समोर करू शकतो का मी हा, आयटम करा आता सादर काहीतरी चांगलं करा म्हणजे झालं मी तुम्हाला आता एक जादू दाखवणार आहे पत्त्याची. मी स्वतः ती शोधून काढलेली आहे. आता हे पत्ते आहेत हा हा Yes. नाही तर बघा तुम्ही नाही तर तुम्ही म्हणाल की पत्तेच नाही आहेत हा? हा हा आता यातला एक ओढा बर नाही नाही, ओढा ओढा हा
हा, एक आता ओढा. तुम्ही ओळखून दाखवणार. नाही नाही नाही, लपून ठेवा तो. बर आता तुम्ही एक. ओढायचं. हा ओढा ओढा, मजा बघा. हा तुम्ही एक ओढा, लपून ठेवा. बरं मांडी खाली ठेव. हा मांडी खाली ठेवा. का हा. आपलं माग हा. हो हो. लपेल ना मांडी खाली तुमच्या. येस. आता हा, आता हा हा, हे बघ हे बघ. हा आता यातला एक ओढा. आता मग आता आता हा यातला एक ओढा. ओढा ओढा ओढा. हा ओढलात. हा आता हा हे बघा. हा हा याच्यावर ठेवा. हे मी बघत नाही. हो हो. ठेवा ठेवा ठेवा. मी बघू चालेल. नाही 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 तू आहे. हा ठेवा ठेवा. हा ए मी बघितलेलं नाही. हा हा. वा. हा मग ऐक नाही मज्जा. या मांडीखालच्या पत्त्याचं काय करायचं? आता ते काय ना ते जस्ट ठेवायला दिलं तसं काय करायचं? बरं मी काय करू याचं? काय नाही, ते बॅलन्सिंगसाठी दिलं तसं काय. ही काय आहे? आ? ही कुठली जादू आहे? आ? जरा ते- ही जादू नाही, ही जादू आहे. जरा थोडा गोंधळ झाला. मी 2 थोडा मिनिटं. खूप झालाय हा. नाही नाही, हे बघा. असं असं बोलू नये. कलाकाराला हे त्याची- असं असं करू नका, वेगळे अर्थ होतात त्याचे. असं असं का करताय? पण त्याचा आकारच तसा आहे. तुमच्यामुळे माझी जादू ही खराब झालेली आहे. एक मिनिट तुम्ही भांडू नका. मी तुम्हाला काही पक्ष्यांचे आवाज तुम्हाला काढून दाखवतो. बरं ठीक आहे बस. पक्ष्यांची मिमिक्री मला येते का नाही काय समजलं? हो, हो. हा पक्ष्यांची म्हणजे मला लहानपणापासून पक्षी पाखरं सगळी आवडायची का नाही असं. अच्छा. गेल्याच महिन्यात माझा बेल्जियमला शो झाला होता. तुमच्याकडे पासपोर्ट आहे? नाही आहे. मग ते बेलापूर असेल. बेलापूर नाही मला म्हणाले की बेल्जियम आहे इंग्लिश मध्ये लिहिलेलं होतं ना नाही, त्याच्यामध्ये. बेल्जियम ईस्ट वेस्ट असं होतं का? असं होतं. बेलापूर बेलापूर आहे बेलापूर. बेलापूर आहे बेलापूर. बेल्जियम आहे. काही बेल्जियम. बेल्जियम काही सांगताय. तर मी माझी कला सादर करतो म्हणजे मी पक्ष्यांची मिमिक्री तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्याच्यात मजा आहे. याच्यात फार मजा म्हणजे फार गाजला शिवाय आहे माझा. मला मजा आहे. मुलात कसं आहे माहिती आहे की हा. मी एका पक्षाचा आवाज अरे काढून दाखवतो. काय काय कार्यक्रम आहे? नाही, मला ते पक्ष्यांचे आवाज आवडतात. इथे बसा मागे. तर मी पक्ष्यांचा जो आवाज करणार तुम्ही फक्त ओळखायचा काय जवळ हा मी ओळखतो. फक्त ओळखायचा. अरे मला मजा आहे. मी सुरुवात करतो. बोर बोर येस मी ओळखलंय. नाही रे. मी ओळखलंय. थांबा मी ओळखलंय. कसं काय ओळखलं माहित नाही पण बघ बघ. मोर होता हा. मला वाटत होतं. बरोबर ओके 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 आता मी काय म्हणतो आता दुसरा 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 पक्षी. दुसरा आवाज. फक्त तुम्ही ओळखायचा. हा, 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 ओके? हा. बाय, हा. लांडगा लांडगा थांब थांब थांब. हे नाही बोलायचं नाही. नाही बोलायचं नाही. ए, लांडगा Yes, लांडगा ओळखला. मजा आली. आवडते लोकांना आवडते. हा, आता अजून एक हा, हा. फार इंटरेस्टिंग म्हणजे ना हा फार दुर्मिळ आवाज आहे. हा, हा, हा. फार कोणाला काढता येत हा, हा. नाही. परत एकदा ऐकू. अजगर 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 अजगर. मला आला आहे. अरे किती पिंडोक आहात तुम्ही? आ? मोरे हे कुठले आवाज आहे? ते प्राणी स्वतःच नाव सांगतात का? अजगर अजगर हे कुठले आवाज आहेत? आणि अजगर अजगर असं बोलतो का? आ, काय आहे? अजगर बोलत. नका इथे फाजीलपणा करू. हे काय मूर्खपणा चाललाय केव्हापासून? नाही कलाकाराला त्याची तो कला हात दाखवणं. तो खाली ठेवा आधी. सारखं मगापासून चाललंय तुमचं. नका जोडू तो नाग माझ्या पुढ्यात. माझं ना तर टाळकं फिरायला लागलंय बरं का. तुम्ही सांभाळा. हे काय माझं सगळं दिवाळीचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही विस्फोट करून टाकलेला आहे. शांत बसा. लांब व्हा तुम्ही. स्वतःच्या ओठानं सांभाळा ना. जाऊ काय बसा तुम्ही. मगापासून सहन काय कोणी आता चांगली निदान दर्जाची कला सादर करणार आहे का? नाही तर मी कार्यक्रम लगेच गुंडाळायला घेते. हा प्लीज. मी करणार. साहसी आणि चित्तथरारक असा खेळ मी आपल्यासमोर Same तसाच. सादर करणार. आधीच एक हात मोडलेला आहे. हं. तर जरा जपा. हा मी करतो. तुम्ही काय काळजी जमणार करू आहे ना नका. तुम्हाला? हो जमेल जमेल. मला साहित्य लागेल. जरा त्या विटा घेऊन या बरं. विटा? हा या रे या रे. हा हा चला चला. हा आणा बघू. हे इथे काय चूल मांडणार आहात का काय? कडू
कडू जरा सांभाळा. हो, हो. नाही काही आधी हात एक मोडलेला आहे तुमचा, दुसराही हात मोडला वगैरे ना तर तिसरा हात फुटत नाही कधी. हा नाही मला कल्पना आहे. वा वा कडक कडक जमणार आहे जमणार आहे कडू. जमणार जमणार जमणार. या, का- मला वाटतं आपण एक वीट कमी करूया. हा, हा. ठीक आहे होईल जमेल मी करतो डोंट वरी. काल फुटल्या होत्या काल झालं होतं. आज केलं आज केलं. आज आज कार्यक्रम आज आहे ना आपला. अजून एक कमी करूया का आपण. या एक आहे ना आरामात होईल. हा हा. काल झाली होती यार. अहो, काल होऊन नाही उपयोग हो, आत्ता व्हायला पाहिजे ना काहीतरी. पण काय आता काय कळतच नाही हो असं अचानक काय झालं म्हणजे. काल कठीण काय कठीण आहे यात. आ आहे काय कठीण. हे बघा हे बघा काय कठीण आहे याच्यात. एक मिनिट बघा घ्या हातात बघा. हे बघा. किती किती वाह्यातपणा चाललाय हा. मी आयुष्यात अशी दिवाळी पहाट नव्हती केली हो. माझ्या इतक्या वर्षाचं निवेदनाचं करिअर आहे, मी कधीच अशी दिवाळी पहाट नाही केली. रसिक हो मला माफ करा, आजचा आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. क्षमस्व, माफ करा मला. एनिवे ठीक आहे. मानधनाचं ठरवून घ्या आता मग काय ते. हा ते बोलून घेऊयात ना. मानधन? पेमेंटचं पाकिट. म्हणजे आम्ही तुमच्याकडनं घ्यायचं की बाहेर कुठे आम्हाला दुसरीकडे. मी आतापर्यंत ना असं कधीच कोणाला म्हणाले नव्हते, पण आज मी बोलते. बोला काय बोलताय बोला. तुमच्या आईचा घोक तुम्हाला मानधन हवं.